आज आहे ना मी चीज पराठा केला. बारकीला आहे ना काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपं आहे. चपातीची कणिक होती तीच घेतली आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी लाटली आणि त्याच्यामध्ये बटर, कोथिंबीर आणि थोडंसं मॅगी मसाला, चवीनुसार मीठ टाकलं आणि ते सगळीकडं असं पसरवून घेतलं. पसरून झाल्यानंतर पुन्हा त्याचा एक मी गोल गोळा केला आणि पुन्हा ती चपाती मी लाटली. आणि ती थोडी जराशी लाटल्यानंतर मी त्याच्यामध्ये चीज जे आहे ते घेतलं आणि ती अख्खी स्लाईस त्याच्यामध्ये ठेवली आणि ती ठेवून पुन्हा त्याचा गोल मी गोळा केला छानपैकी आणि पुन्हा लाटली. फक्त लाटताना ना पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडच लाटायचं, कारण की तो पराठा करतो आहे आपण ना म्हणून. पातळ लाटलं की त्याला इतकी चव नाही लागत, त्यामुळे थोडा जाडसर ठेवायचा. आणि ना याच्यात मॅगी मसाला, बटर, कोथिंबीरमुळे एक छान चव येते आणि मुलांना खूप आवडतो. तुम्ही एकदा नक्की तुमच्या मुलांना ट्राय करून बघा, खूप आवडेल. आणि मग ह्याला ना थोडा मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. त्याला तर तुम्ही आवडीनुसार बटर लावू शकता किंवा तूपही लावू शकता. आणि ना थोडासा गॅस कमी लो फ्लेमवर ठेवायचा आणि 5 मिनटं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. जरा खरपूस झालं ना त्याला छान अशी चव येते. असं मस्त आपलं भाजून झालेलं आहे. आणि तुम्ही मुलांच्या आवडीनुसार बटर तूप खात असते तर तूप लावा आणि हे सॉस किंवा चटणीसोबतही देऊ शकता. खूप मस्त लागतो. एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. माझी तर मुलगी मला म्हटली, मम्मी मला रोज बनवून दे, तिला इतका आवडला. तर नक्की असा एकदा पराठा करून बघा. झटपट होतो, कसली झंझट नाही, टेन्शन नाही. काही घरात नसेल तर असं करून तुम्ही त्यांना देऊ शकता. चला बाय.